आहा हा हा, मऊ लुसलुशीत आणि मोकळे मोकळे कांदे पोहे, त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि शेव, इतकी भारी चव लागते ना, मस्त गोड आंबट तिखट अशी. चला तर मग आज मस्त संडे स्पेशल मऊ लुसलुशीत पोह्यांची आज रेसिपी बघूया. पोहे जास्त वेळ भिजवून ठेवायचे नाही. कांदा टोमॅटो चिरून झाला ना की पोहे भिजवून घ्यायचे आणि मग फोडणीच्या तयारीला लागायचं. फोडणीसाठी तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, मिरची, त्याच्यामध्ये शेंगदाणे, हे सगळं छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्या परतलेल्या कांद्यामध्ये हिंग आणि हळद घालून छानपैकी होऊ द्यायचं. कांदा लाल होईपर्यंत पोहे मस्तपैकी भिजून तयार होतात आणि मग ह्या परतलेल्या कांद्यामध्ये पोहे टाकून छान परतायचे. नंतर त्या पोह्यावर मुठभर कोथिंबीर, लिंबू, साखर, मीठ, टोमॅटो हे सगळं टाकून छान परतून घ्यायचं. गरमागरम पोहे तयार. आणि हो, पोह्याला कांदा आणि कोथिंबीर भरपूर असली ना की त्याची चव खूप छान लागते. अशी मस्त मऊ लुसलुशीत पोह्यांची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.